महिला पत्रकारांना मिळालाच पाहिजे, महिला पत्रकारांना मिळालाच पाहिजे। वामन म्हात्रे, वामन म्हात्रे, वामन म्हात्रे, अटक करा, अटक करा, वामन म्हात्रेला अटक करा, अटक करा, अटक करा, वामन म्हात्रेला अटक करा। अरे गली गली में चोर है, वामन म्हात्रे चोर है, अरे गली गली में चोर है, वामन म्हात्रे चोर है। पत्रकार एकजुटीचा विजय हो, पत्रकार संघटना विजय हो। कुठलीही महिला असो तिच्याविरुद्ध कोणीही वाईट बोललं नाही पाहिजे। आणि बदलापूरची जी पत्रकार होती ती पत्रकार महिला होती जी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपला कर्तव्य बजावत होती। अशा या कर्तव्य बजावणाऱ्या महिलेला वामन म्हात्रे सारख्या एका प्रतिष्ठित व्यक्तींनी एका राजकीय व्यासपीठावर असताना एक माजी नगराध्यक्ष असताना त्यांनी हे वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे। त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या पत्रकार संघ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। पोलिसांना आमची विनंती आहे, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की महिलांवरती अत्याचार होतात त्यांना तुम्ही पाठीशी घालू नका। महिलांबद्दल अर्वाच्य शब्दात भाष्य करणाऱ्या वामन म्हात्रेवर पाठीशी घालू नका, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा, चौकशी करून कारवाई करा, पण त्याच्यावरती कारवाई करा म्हणजे सर्वसामान्यांना समजेल की हे राज्य हे सर्वसामान्यांचं आहे। मुख्यमंत्री साहेब बोलत आहे हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, पण इथे जर सर्वसामान्य लोक सोडा परंतु आमच्या पत्रकार महिलेलाच जर अर्वाच्य भाषेत बोलत असतील, अर्वाच्य भाषा वापर करत असतील तर मी सर्वसामान्यांचं हे राज्य कसं काय याचा देखील मुख्यमंत्री विचार करावा। मुख्यमंत्र्यांनी देखील ते जर त्यांच्या पक्षाचे असले तरी त्यांनी सर्वसामान्यांचे ते नेते आहेत, आम्हाला माहिती ते कसे आहेत, त्यांनी कुठल्या दबावाला न पडता बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी ते तुमच्या जरी पक्षाचे असले तरी त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी अशी मी आमच्या सर्व पत्रकार संघातर्फे ठाणे जिल्ह्यातील पत्रकारातर्फे राज्यातील पत्रकारातर्फे त्यांना विनंती करतो आणि आमच्या या महिला भगिनीला न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। कसं आहे, पत्रकारिता असू दे किंवा कुठलंही क्षेत्र असू दे, आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच धडाडीने आणि जबाबदारीने आपलं काम करत आहेत। इथे मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्या पीडित 2 मुलींवरती अत्याचार झाला, त्या विरोधामध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी 11 तास लागले। आज माझ्या महिला पत्रकाराला 24 तास उलटूनही तिने केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतलेली नाही। काल मी दिवसभर बदलापूर पोलीस स्टेशनला होते, तिकडे मी तिथे पोलिसांची एकूण देहबोली बघितली तर ते पूर्णपणे राजकीय दबावाला बळी पडल्याचे चित्र मला काल दिसले। आताही तिकडे आंदोलन सुरू आहे पण पोलीस गुन्हा दाखल करण्यास तयार नाही। त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या आदेशाला किंवा दबावाला बळी न पडता एक सर्वसामान्य, ती जरी पत्रकार असली तरी सुद्धा ती महिला आहे, ती सर्वसामान्य महिला आहे, तिच्या तक्रारीची दखल ही पोलिसांनी घेतलीच पाहिजे।